नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये वाढती गुन्हेगारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे। बीडमध्ये, कल्याणमध्ये, परभणीमध्ये हिंसा, जाळपोळ, दंगली आणि मुलींवरती अत्याचार छोट्या छोट्या, कल्याणमध्ये चक्की नाका इथे घडला आहे। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे। परभणीमध्ये झाला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये दिवसांदिवस अशा घटना वाढत आहेत। हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं, सुज्ञान जागरूक जनतेनं लक्षात घेण्याची काळाची गरज आहे। या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार का दिवसांदिवस वाढत आहेत आणि ह्यांना बल कोण देत आहे हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेनं आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे। कल्याणमध्ये जी अशी घटना झाली, ती लहान मुलगी तिच्या आईकडून 20 रुपये घेऊन ती दुकानावरती खाऊ आणण्यासाठी गेली, परंतु ती मुलगी परत नाही आली म्हणून तिच्या आई वडिलांनी शोधण्याचा प्रयत्न केलं, तरी ते न आढळल्यामुळे त्याने पोलिसांशी संपर्क साधून ह्या गुन्ह्याचा उडगाडा लावला। परंतु त्या कल्याणमध्ये जो विशाल गवली तिथला स्थानिक, त्याने अनेक असे प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि कल्याणमध्ये चक्की नाका इथे ती घटना घडली आहे आणि विशाल गवलीच्या माध्यमातून असे गुन्हे तिथे अनेक वेळा घडले आहेत आणि वारंवार घडत होते हे देखील स्थानिकांचं असं म्हणणं आहे। त्याची दहशत होती, त्या एरियामध्ये दादागिरी होती, त्याला लोक घाबरून राहायचे, डर होती लोकांच्या मनांमध्ये आणि तिथले स्थानिक महिला देखील आणि स्थानिक लोक बोलत आहेत पुन्हा जर सुटून आला तर पुन्हा ह्याच्यापेक्षा तो अधिक हे गुन्हेगारी करू शकतो। शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला, केंद्र सरकारला आपल्या नागरिकांच्या वतीनं देशातल्या, महाराष्ट्रातल्या आपल्याला सूचना करायची आहे की अशा गुन्हेगारांवरती कडक कडक कारवाई झाली पाहिजे। सरकार कोणाचं आहे, केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणाचं आहे न पाहता असे गुन्हेगार या महाराष्ट्रामध्ये वाढले नाही पाहिजेत। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा संस्कृतीत महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र। या महाराष्ट्रामध्ये संस्कृती बिघडवण्याचं आणि या महाराष्ट्रामध्ये वाढते गुन्हेगार जे वाढत आहेत हे थांबले पाहिजेत। यासाठी पोलिसांनी आणि सरकारनं चांगल्या प्रकारे नियोजन करून यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे, जेणेकरून अशा घटना या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पुन्हा करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही। तर त्यांनी तिथे त्या बॅगेमध्ये भरून त्या मुलीचं घरामध्ये त्यांच्या पत्नी आणि त्यांनी ठरवलं आणि